काय करतोय हा? मराठीचा व्हिडिओ चालू झाला. ए अरे हे अशा गोष्टी तुम्ही करत जाऊ नका रे, जरा मला सांगत तरी जावा काय. किस भाषा में समझाना पड़ेगा तुझे? हे म्हणजे अति रॉ झालं असं वाटतंय मला, कळलं? लोक शिव्या घालणार आहे त्या व्हिडिओला. मग पूर्ण तयारी पाहिजे. A2C केबल देणार आहे हे काय? अरे मग ते आधी द्यायचं होतं ना. हे पहिल्यांदाच असे सगळी जण माझ्यावरती असे करतायत. बरं ठीक आहे. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा. तर आता हे म्हणजे मला सांगतच नाहीत, लगेच सांगत सर एक व्हिडिओ करायचा, प्रॉडक्ट आणलेले तुम्ही बोला काहीतरी. अरे बापरे. बर नाही, आपण इकडनं माऊसने चालू करू. हा कुठला माऊस आहे? ट्रान्सपरंट माऊस आहे पहिल्यांदा. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही अमेझॉन वरती बघितलं, असे लिटरली 10 वेगवेगळ्या ब्रँडचे सिमिलर आहेत. म्हणजे एकच कोणतरी मॅन्युफॅक्चर आहे आणि मग वेगवेगळे ब्रँड घेऊन येतात. 500 रुपयाचा आहे तरी सुद्धा चांगला आहे. हा जो आहे ना, हा एसरचा आहे. ह्याच्यामध्ये आर्क्टिक फॉक्सचा सुद्धा एक येतो, अमेझॉन बेसिकचा सुद्धा येतो. सगळे 450, 500, 550 रुपयामध्ये. तुम्हाला जर का ट्रान्सपरंट काही पाहिजे असेल ना, म्हणजे विच लुक्स गुड ऑन युअर डेस्क, दिस इज एक्सलंट. बरोबर. आणि ब्लूटूथ वरती सुद्धा चालतो आणि इथं डॉंगल सुद्धा आहे. वायफाय 2.4 गिगाहर्ट्झने सुद्धा चालतं. सो म्हणजे लिटरली आम्ही जेव्हा 3 मागवलेले वेगवेगळे, इथं लोकांनी वापरायला सुद्धा चालू केले असं आहे. सो आय थिंक हायली रिकमेंडेड. 9 on 10, नॉट अ प्रॉब्लेम. ट्रान्सपरंट 8-in-1 USB हब. वा 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 वा, हे माझ्यासाठी पाहिजेच होतं मला. म्हणजे नथिंगने ट्रान्सपरंटचं एक क्रेज आणलेलं आहे. हा सुद्धा ट्रान्सपरंट आहे. आतले सगळे तुम्हाला मदरबोर्ड आणि बाकी सगळ्या गोष्टी दिसतात. बेसिकली हा एक USB हब आहे. एस्पेशली तुमच्याकडे मॅक वगैरे असेल ना, दिस इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पोर्ट्रॉनिक्स आहे, सो गुड क्वालिटी. SD कार्ड आहे, मिनी SD आहे, USB टाईप A चे 2 आहेत, USB टाईप C एक आहे. तुम्हाला माहिती आहे मॅकबुक तुम्ही घेतल्यावर तुम्हाला 2 USB टाईप C मिळतात, बाकी काही मिळत नाही. तर त्याच्यासाठी काय प्राइस आहे याची? 1000च्या खालती मिळेल. काय? अरे दिस इज रिअली गुड. पण टेस्ट करून बघितलंय का? महिना झाला वापरतोय, भारी चालतोय. तुम्हाला जर का USB हब घ्यायचा असेल ना, आय मीन 9.5 out of 10. दिस इज एक्सलंट. हा मी माझ्याकडे ठेवणार आहे, हा मी देणार नाही कुणाला. अजून एक माऊस, हा कशासाठी आहे? HyperXचा आहे म्हटल्यावरती चांगली क्वालिटी असेल, पण अच्छा वायर्ड माऊस आहे. ठीक आहे. कितीचा आहे हा? हा थोडा महाग आहे, हा पण एक अवॉर्ड मिळालेले आहेत काय हा. रिलायबल आहे हा माऊस. ओके. DPI वगैरेचा सपोर्ट आहे. हाय DPI वगैरे. हा HyperXचा माऊस आहे ना, अवॉर्ड विनिंग माऊस आहे आणि व्हेरी हाय क्वालिटी, व्हेरी ॲक्युरेट, हायर DPI आहे. त्यामुळे म्हणजे ॲक्युरेट मुवमेंट वगैरे जे आहेत त्या होतात. लाईट वेट आहे, क्वालिटी चांगली आहे, ड्युरेबल आहे. हे का दिलेलं आहे याच्यामध्ये? नाही, दुसरे प्रोडक्ट. हे असं मला तोंडघाशी पाडतात ही लोक. दुसऱ्या प्रोडक्ट. अरे इन्व्हेंटरी होतं म्हणून काय आलं, हे घेऊन आलायस तू इकडं? अच्छा बात नहीं. बर ह्याचं प्राइस तरी सांग. त्याची प्राइस 1700 पर्यंत मिळून जातो. ओ इट्स एक्सपेन्सिव्ह. हा तुम्ही गेमिंग वगैरे करत असाल, कारण की बटन्स वगैरे एक्स्ट्रा आहेत, जे फंक्शन्स तुम्ही असाइन करू शकता. 1 2 3 4 5. ठीक आहे. 1700 मी म्हणेन 7 on 10. प्राइस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून काही नाही ना? कशासाठी आहे? ना हा वेगळा प्रॉडक्ट आहे, पण बघा. हे काय? किचन आहे, टाइप C to C. ओ नाईस. पण ह्याची कॉस्ट काय सांग? हा 500च्या खाली येईल. मला हा 300 वगैरे वाटलेला बरं का, कारण की हे बघा USB टाईप C केबल आहे, पण इन फॉर्म ऑफ अ कीचेन. म्हणजे तुम्हाला सारखं जर का USB टाईप C पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली हा वापरू शकता. अँड हाय क्वालिटी दिसते, व्हेरी गुड क्वालिटी. थंडरबोल्ट 4 सपोर्ट आहे. मग ठीक आहे, मग 500 रुपयाला चांगले डेटा ट्रान्सफर्स वगैरे तुम्ही भरपूर करत असाल आणि USB टाईप C to टाईप C पाहिजे असेल ना, दिस इज एक्सलंट. हे आपल्या एडिटिंग डेन जे आहे ना, तिथं हे दाखवू नका, कारण की टाईप C to टाईप C मला दिवसभर मी जेव्हा बसलेलो असतो ना, अरे टाईप C to टाईप C आहे का, हेच ऐकू येतं आम्हाला. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. 40 Gbps डेटा ट्रान्सफरला सपोर्ट करतो, विच इज व्हेरी गुड. आणि हो 240 वॉट्स सपोर्ट करतं. त्यामुळे तुम्हाला एका डिव्हाइसवरनं दुसरीकडे पॉवर घेऊन जायची असेल, डिस्प्ले वगैरे असेल, यू कॅन यूज दॅट. 240 वॉट मिळतं आणि 40 Gbps. सो फॉर 500 रुपीज 8.5 on 10. ओके. हे काय आहे? प्रिझम ब्लूटूथ क्लॉक. बर स्पीकर सुद्धा आहे, म्हणजे डिस्प्ले बघूया याचा. चालू होईल 12 वाजून 33 मिनिटं झाले आणि वरती ब्रँडिंग सुद्धा आहे. XCC आहे, USB टाईप C येतं, पॉवर ऑन ऑफ आहे. फक्त एस्थेटिक वाढवण्यासाठी आहे. फक्त कितीच आहे हे 800 रुपये. 800 रुपयाला जर का डेस्कचं तुमचं एस्थेटिक वाढवायचं असेल. आणि हे RGB म्हणतात, RGB नाहीये बरं काय. हे मागून त्यांनी ते कलर सिंगल कलरच आहे आणि बहुतेक एक फिल्म दिलेली आहे त्या कलरची आणि तोच कलर राहणार आहे, चेंज होणार नाहीये. त्यामुळे ठीक आहे, पण दिसायला छान आहे, म्हणजे लोकांना कळणार नाही. स्पीकर चांगले आहेत का? क्वालिटी स्पीकर्स डिसेंट आहे. बरं. 800 रुपयाला मी याला 7 on
10 वगैरे देईन. बरं, जे काही प्रॉडक्ट सांगतोय ना सगळ्याचे लिंक्स मी टॅग केलेले. जेव्हा जेव्हा प्रॉडक्ट सांगतोय तेव्हा तुम्हाला ते दिसतील, तुम्हाला कुठला प्रॉडक्ट आवडला असेल तर. चलो नेक्स्ट. ओ दिस आय हॅव सीन, आय लव्ह इट. एक्सलंट क्वालिटी आहे. एक्सटेन्शन असतं ना तसंच एक्सटेन्शन आहे, पण पॉवर सर्ज साठी बटन आहे. इथं ऑन ऑफ बटन आहे. 3 तुम्हाला पॉवर प्लग्स मिळतात. USB टाईप सी आणि USB टाईप ए मिळतं. म्हणजे डिरेक्टली तुम्हाला चार्जर लावण्याची सुद्धा गरज आहे. डिरेक्टली याच्यामध्ये टाईप सी टू टाईप सी किंवा टाईप ए टू टाईप सी केबल लावा आणि चार्ज करा तुमचा फोन. आउटपुट काय याचं? 33 वॉट्स. 33 वॉट्स. सो या डिसेंट फास्ट चार्जिंग होतं. ह्याची कॉस्ट 1000च्या खाली मिळतो. 900 ते 1000 रुपये. थोडा महाग आहे, बट एकदा घेतला ना एक तर दिसायला चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं कॉर्नरला वगैरे तुम्ही ठेवू शकता. ह्याचं जे आहे हे असं कॉर्नरला तुमचे जागा नसेल किंवा छोटं करून ठेवायचं असेल. सो बेसिकली इट इज फ्लेक्झिबल एज वेल अँड गुड क्वालिटी. GMचा आहे विच इज अ व्हेरी व्हेरी गुड कंपनी. सो या आय हायली रिकमेंडेड. मी 8.5 आउट ऑफ 10. थोडा महाग आहे, 200-300 रुपये जास्त आहेत, पण डेफिनेटली घेऊ शकता तुम्ही. बर, तुला XCCH हे कसं प्रोनाऊन्स करायचं सांग मला. एक्झॅक्ट. हा? झॅक. मग झेक म्हणजे ZECH ना. झेक XECH. तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा हे कसं प्रोनाऊन्स करायचं काय, पण त्याचे प्रॉडक्ट चांगले दिसतात. ओके, व्हॉट इज दिस? पेन स्टँड आहे ओके, प्लस लॅम्प. पेन स्टँड प्लस लॅम्प. ओके, रिचार्जेबल आहे. नाही ओ वॉर्म 3 हे होतात. एक्स समोर एक्स आहे ना. हा एक्स आहे ना, पुढं एक्स आहे, ह्याला टॅप करायचं. ओ नाईस. 1 2 3 आणि पेन स्टँड वगैरे आहे. असं तुम्ही तुमचे गोष्टी ठेवा. हो, दिस इज नाईस. आय लाईक इट. कितीच आहे? हा 400 रुपयाला. 400 रुपयाला बेस्ट आहे. माझ्या हिशोबाने बेस्ट आहे. आणि कसं आहे, बंद करून ठेवा. दिवसा रात्री असेल ना, तुमचं एस्थेटिक जे आहे ना ते खरंच वाढेल. इट फील्स व्हेरी नाईस. आणि खाली तुमचं जे सरफेस एरिया असेल दॅट विल ऑल्सो गेट लाइटन्ड अप. सो व्हेरी नाईस. 400 रुपयाला मी तर 9 आउट ऑफ 10 देईन. तेवढं 400 रुपयामध्ये अजून काय मिळणार? इतने में इतना ही चाहेंगा. चला नेक्स्ट. ओ हा कीबोर्ड सुद्धा मी केलाय. आय लव्ह दिस कीबोर्ड. म्हणजे टाईप रायटरचा फील देतो. हे बघा, थोडा महाग आहे. तुमचं कुठलंही डिव्हाइस असू दे, फोन असू दे, टॅबलेट असू दे किंवा PC असू दे, लॅपटॉप असू दे, सगळ्यांबरोबर कनेक्ट होईल. ब्लूटूथ कीबोर्ड आहे, बट स्टाईल वाईज असं टाईप रायटर सारखं आहे. हा बघा, लुक ॲट दिस. टॅबलेट आहे का रे? हा दे. हे बघा. सो यू कनेक्ट विथ ब्लूटूथ आणि टाईप करा. ह्याचे कीज सो बघा, ते जसे टाईप रायटरचे असायचे ना गोल तसे. अँड लुक्स गुड. हे बघा, युजेबिलिटीपेक्षा ना एस्थेटिक्स वाढवण्यासाठी हा मस्त आहे. म्हणजे कॉन्व्हर्सेशन स्टार्टर मी म्हणेन याला. कारण की लोक डेफिनेटली तुम्हाला विचारतील, अरे हा कुठला कीबोर्ड आहे, असा वेगळा दिसतोय एकदम. सो व्हेरी नाईस. 2 ब्लूटूथ आणि हे डॉंगल आहे. डॉंगल तुमचे USB टाईप एला लावा आणि कनेक्ट करू शकता. आणि हे बॅटरी सुद्धा लागते याला. 2 AAA बॅटरीज जे आहेत त्यांनी तुम्ही कनेक्ट करू शकता. व्हेरी व्हेरी गुड. तर तुम्ही डेफिनेटली बघू शकता. हे सुद्धा झेकचे. रेटिंग 6.5 आउट ऑफ 10. दॅट इज वॉट आय विल गिव्ह. दिसायला चांगलं आहे बा. समटाइम्स मनी इज नॉट द फॅक्टर, द लुक्स इज द फॅक्टर. तसंच येते बा. ठीक आहे. नेक्स्ट. हा जो आहे ना, हा अनिश आमच्या इथं जो इंग्लिश आणि तमिळचे व्हिडिओ करतो ना तो वापरतो. अँड दिस इज व्हेरी व्हेरी गुड. तुम्हाला जर का एक लॅपटॉप स्टँड पाहिजे असेल किंवा एस्पेशली मॉनिटर स्टँड पाहिजे असेल ना, देन यू कॅन यूज दिस. आणि हे सुद्धा तुमच्या डेस्कचं एस्थेटिक वाढवेल, कारण की याच्यामध्ये LEDs वगैरे आहेत आणि युजफुल सुद्धा आहे. मोठा असेल मॉनिटर तर अजून मोठा करू शकता तुम्ही. हा चालू केला तर ह्याचे LEDs चालू होतात. ओ हे बघा, सी दिस इज द हायलाइट. इथं 4 तुम्हाला वेगवेगळे USB टाईप ए पोर्ट्स मिळतात. सो फ्रॉम 1 तुम्ही कनेक्ट करा आणि 4 पोर्ट मिळतात. आणि छोट्या छोट्या गोष्टी, पेन पेपर वगैरे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला. आणि फोन स्टँड सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला फोन ठेवायचा असेल, तुमचा फोन ठेवा इथं, काही गोष्टी पाहिजे असतील. आणि इथं मॉनिटर. हा 2000च्या खाली मिळतो. 1800 ते 2000 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. ठीक ठाक आहे. मी अगेन 7 on 10, 7.5 on 10 देईन. तुम्हाला जर का एक स्टँड चांगला पाहिजे असेल, आणि एसर स्टँड बनवलं तर मला माहित नाही, लॅपटॉप PC मध्ये होता, पण या दॅट इज व्हॉट इट इज. सगळे हे तुमचे डेस्कचे प्रॉडक्ट्स आहेत. आय होप तुम्हाला आवडले असतील. मला ना यांनी स्पॉटवरती टाकलं खरं. कैवल्य, आदित्य, प्रतीक, हे सगळी लोक आपण करूया थोडा वेगळा रॉ व्हिडिओ करूया. सगळे प्रॉडक्ट्स आम्ही जे ऑफिसमध्ये आणतो, टेस्ट करतो, ते तुमच्या समोर प्रेझेंट केलेले आहेत. आय होप यू लाईक्ड इट. आवडले असेल आणि ह्याच्यामधलं काही घ्यायचं असेल तर लिंक्स मी दिलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. कारण की हा कम्प्लिटली रॉ केला. अगदी हा असं घेऊन आला, माहितच नव्हतं मला. अँड वी डिड इट. बट या, यू टेल अस व्हॉट डू यू थिंक. वेगवेगळे प्रयत्न करतोय तुमच्यासाठी. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. हे यावेळेला ठीक आहे कैवल्य, नाहीतर तुम्ही लोक रॉ म्हणता म्हणता पार माझ्या घरी येतात. मी घरच्या कपड्यांमध्येच प्रॉडक्ट घेऊन असे बसलेलो असेल तुमच्या. हे असल्या गोष्टी करू नका.
ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? थोडं मला प्रिपेअर होऊ द्या, त्याच्यानंतर करा जे काय करायचं ते.